नमस्कार मित्रांनो. तर बघू शकताय काल आपण सकाळी ॲनालिसिस केलं होतं लाईव्ह सेशनमध्ये. तर त्यावेळेस 2 प्लॅन दिले होते. म्हणजे की हे डाउन साइडला आणि इथून एक आपण अप साइडला एक प्लॅन आखला होता. बरोबर? मग इथं काय झालंय तुम्ही बघू शकता की ह्या लेव्हलला मार्केट असताना आपण ॲनालिसिस दिलं होतं. तर तो काही प्लॅन ॲक्टिव्ह आपला झालेला नाही. मार्केटनं त्याचं डायरेक्शन बरोबर पकडलं. तो जर प्लॅन ॲक्टिव्ह असता तर तुम्ही बघू शकता फुल टिप हिट आपला इथं झाला होता. परंतु तो हिट इथं आपल्याला काय तो ॲक्टिव्ह झालेला नसल्यामुळे आपल्याला वाईट वाटून घ्यायची काही गरज नाही. कारण की आपला सेकंड प्लॅन जो होता तो आपला इथं ॲक्टिव्ह झाला आणि त्या प्लॅनने आपल्याला बरोबर 240 पिप्सची मूव्हमेंट दिली आहे आणि ते आपण कॅप्चर केलं आहे. बरोबर? नंतर इथं ब्रेक इव्हन झाल्यानंतर पण मी दुसरा एक प्लॅन दिला होता. तो आपला दुसऱ्या चार्टवरती आहे. ते आपण बघूया. तर बघू शकता ह्याचं एक मी ॲनालिसिस दिलं होतं. त्यावेळेस मी तुम्हाला बोललो होतो की की या लेव्हलपासून ज्यावेळेस ते ब्रेक इव्हन हिट झाला त्यावेळेस मी तुम्हाला बोललो होतो की या लेव्हलपासून तुम्ही प्लॅन पकडू शकताय. बरोबर? वेट फॉर कन्फर्मेशन मी असं तुम्हाला दिलं होतं. ओके. तर यावेळेस तुम्ही बघू शकता की इथं पण आपल्याला जर पाहायचं म्हटलं तर तुम्ही बघू शकता इथं किती मूव्हमेंट झाले 220 पिप्सची मूव्हमेंट झाली आहे. बरोबर? तुम्ही ब्रेक इव्हन करू शकताय. बरोबर? नंतर पुन्हा एकदा ब्रेक इव्हन हिट झाला. बरोबर? मग ज्यावेळेस इथं ब्रेक इव्हन हिट होत होता त्यावेळेस मी तुम्हाला परत एक प्लॅन दिला जो की तुम्हाला मी त्याच्या लेवल्स दिल्या होत्या. बरोबर? आणि त्या लेवल्स तुम्ही इथं बघू शकता कशाप्रकारे चांगल्या वर्क झालेल्या आहेत. हे बघा, जी आपली ही लेवल होती 60 ते 63 ची लेवल होती. त्या लेवलपासून मी सांगितलं होतं की इथून तुम्ही प्लॅन पकडू शकता. मग तिथून आपला 100 पिप्सचा पहिला टीपी होता आणि 300 पिप्सचा आपला सेकंड टीपी होता. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकताय इथं आपल्याला 1:4 रिस्क रिवॉर्ड रेशो भेटलेला आहे. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये. धन्यवाद.